नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात सत्यम चैतन्य न्यूज नेटवर्क। आपल्या मनात सत्य आणि चैतन्य फुलवणारे न्यूज नेटवर्क। देवळाली प्रवरा नगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवरा नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ज्ञानेश्वरी ग्रंथास 750 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देवळाली प्रवरा शहरातून ग्रंथराज पालखी मिरवणूक काढण्यात आली। देवळाली प्रवरा शहरातील काकासाहेब चौकातील क्रांतिकारी स्मारकास मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकी, आरोग्य केंद्र, होमगार्ड कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शाहू महाराज महाविद्यालय, वाड्या वस्त्यावरील जिल्हा परिषद मराठी शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर शासकीय वेळेनुसार नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी ऋषिकेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम, दत्तापा कडू, सचिन ढूस, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व स्काउट गाईड, माजी सैनिक, होमगार्ड, नागरिक, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथास 750 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देवळाली प्रवरा शहरातून ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी वेणेकरी सुनील गोसावी, ह.भ.प. राजू चव्हाण, बाळासाहेब भूमकर, चंद्रकांत भूमकर, आदित्य ताजने, अशोकराव तांबे, रामभाऊ अटक, दिगंबर भूमकर आदींसह पालिका कर्मचारी, नागरिक ग्रंथदिंडीत पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते। ध्वजारोहणानंतर मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी देवळाली प्रवरा शहरवासियांना शुभेच्छा दिल्या। ऑल इंडिया क्राईम रिपोर्टर जालिंदर आल्हाट। नमस्कार, मी ऋषिकेश ज्ञानदेव पाटील, मुख्याधिकारी देवळाली प्रवरा नगर परिषद जिल्हा अहिल्यानगर। आज 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देवळालीकरांना आणि माझ्या देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। देवळाली नगर परिषदच्या वतीने कायमच नागरी सुविधेची चांगली कामं करण्याचा प्रयत्न असतात। देशसेवेमध्ये आमचाही एक खारीचा वाटा असावा अशी आमची कायमच इच्छा असणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमचं सहकार्य कायमच आम्हाला प्राप्त होत असतं। काही सूचना हरकती असल्यास कृपया माझ्याशी वैयक्तिकरित्या संपर्क केल्यास आपल्या अडचणी तात्काळ दूर करण्याची मी स्वतः ग्वाही देतो। पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या सर्व माझ्या भारतीय बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा।